नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. आज आपण डेरिव्हेटिव्हचा पार्ट 2 बघणार आहोत. हे जे डेरिव्हेटिव्हचे जे फॉर्म्युले आहेत ते आपल्याला फिजिक्ससाठी लागणार आहेत. त्यामुळे आपण जे मॅथ्सचे जे नंबर ऑफ फॉर्म्युले डेरिव्हेटिव्हचे आहेत मॅथ्समध्ये, पण आपल्याला जे फिजिक्समध्ये जे लागणार आहेत, आपल्याला फिजिक्समध्ये डेरिव्हेशन सोडवण्यासाठी ते आपण फक्त बघणार आहोत. ठीक आहे. तुम्हाला अजून ज्यांचा मॅथ्स आहे त्यांचे ते डेरिव्हेटिव्हमध्ये ते फॉर्म्युले होतील. ठीक आहे. काल आपण पार्ट 1मध्ये काही फॉर्म्युले बघितले होते. मी 2 मिनिटात रिपीट करतो. हा अतिशय महत्त्वाचे हे सगळे आजचे पाचीच्या पाचही फॉर्म्युले फिजिक्सच्या दृष्टीने, आपला जो फिजिक्स आहे फिजिक्सच्या दृष्टीने खूप महत्त्वाचे आहेत. आपला जो सब्जेक्ट आहे फिजिक्स त्याच्या दृष्टीने हे फॉर्म्युले खूप महत्त्वाचे आहेत. आज आपण काही फॉर्म्युले बघणार आहोत. त्यातला काल आपण बघितला dy/x इंटू एक्स, ह्याचा डेरिव्हेटिव्ह हा फॉर्म्युलाच आहे 1 असतो. dy/x इंटू एक्सचा काय असतो 1 असतो. नंतर दुसरा जो आहे बघा dy/x इंटू के जर कॉन्स्टंट असेल तर नेहमी लक्षात कॉन्स्टंटचा डेरिव्हेटिव्ह काय असतो 0 असतो. तिसरा फॉर्म्युला बघा dy/x इंटू kx असेल तर नेहमी लक्षात जेव्हा कॉन्स्टंट येईल आणि के जर कॉन्स्टंट असेल जेव्हा जेव्हा कॉन्स्टंट येईल तर तो कॉन्स्टंट डेरिव्हेटिव्हच्या बाहेर घ्यायचा. हा कॉन्स्टंट आपण डेरिव्हेटिव्हच्या बाहेर घेतलेला आहे. मग ती ही स्टेप आहे के dy/x इंटू एक्स आणि ह्याचा डेरिव्हेटिव्ह तुम्हाला माहिती आहे तो काय असतो 1 असतो. मग के इंटू 1 काय येईल आपल्याला उत्तर केच येईल. नंतर चौथा जो फॉर्म्युला आहे तो पण खूप महत्त्वाचा आहे. dy/x x⁻n म्हणजे एक्सची पॉवर n असेल तर मग काय करायचं, पहिल्यांदा ही पॉवर लिहायची आणि एक्स आणि ती पॉवर काय करायची -1 करायची. ह्याचे एक्झाम्पल आपण पहिल्या पार्ट्समध्ये बघितलेले आहेत. नंतर हा जो एक आहे dy/x एक्सपोनेन्शियल फंक्शनसाठी e⁻x त्याचा डेरिव्हेटिव्ह काय असतो तोच असतो. आज आपण ह्याच्या पुढचे काय फॉर्म्युले बघणार आहोत विद्यार्थी मित्रांनो. आज आपण पार्ट 2 बघणार आहोत. पार्ट 2चे काय फॉर्म्युले हे फिजिक्सला आपल्याला लागतात वारंवार, त्यामुळे हे व्यवस्थित करा तुम्ही. बघा आता ह्यातला आपण पुढचा नेक्स्ट जो फॉर्म्युला बघणार आहोत बघा dy/dx इंटू लॉग एक्स असं जर असेल म्हणजे लॉग एक्सचा डेरिव्हेटिव्ह काय, लॉग एक्सचा डेरिव्हेटिव्ह नेहमी लक्षात 1/x म्हणजे लॉग एक्सचा डेरिव्हेटिव्ह काय असतो 1/x. हे लक्षात ठेवा, हे फॉर्म्युलेच आहेत. दुसरा आता अतिशय महत्त्वाचा आपण बघणार आहे बघा dy/dx. आता हा महत्त्वाचा आहे, हा कमी प्रमाणात लागतो फिजिक्समध्ये पण हा मॅक्झिमम वेळा लागतो. हा जो असणार तो मॅक्झिमम वेळा dy/dx इंटू साइन एक्स. साइन एक्सचा डेरिव्हेटिव्ह नेहमी काय असतो कॉस एक्स. साइन एक्सचा डेरिव्हेटिव्ह काय असतो कॉस एक्स. किंवा आपल्याला माहिती आहे काल आपण फंक्शन बघितले मॅथ्समध्ये एक्स आणि आपल्या फिजिक्समध्ये काय असते टी असते. समजा आपण हेच फंक्शन टीसाठी बघितले तर बघा असेल dy/dt इंटू साइन टी जर असा असेल तर काय येणार कॉस टी. काय येणार तो कॉस टी. हा फरक लक्षात ठेवा. ठीक आहे. dy/dt असेल आणि साइन टी असेल तर तो काय तो कॉस टी. आता पुढचा एक फॉर्म्युला बघूया आपण तिसरा जो असणार आहे बघा dy/dx आणि कॉस एक्स असेल. कॉसचा डेरिव्हेटिव्ह नेहमी असतं मायनस साइन एक्स. काय असतो मायनस साइन एक्स. किंवा आपण ह्याच्या संदर्भात घेतला टीच्या dy/dt इंटू कॉस टी असं जर असेल ना तर लिहायचा मायनस साइन टी. ठीक आहे. हे सगळे फॉर्म्युले लॉग एक्सचा डेरिव्हेटिव्ह 1/x, साइन एक्सचा काय असतो कॉस एक्स किंवा साइन टीचा काय असतो कॉस टी आणि कॉसचा डेरिव्हेटिव्ह काय असतो मायनस. ठीक आहे. हे दोन फॉर्म्युले अतिशय महत्त्वाचे आहेत, हा आणि हा एक मॅक्झिमम वेळा आपल्या फिजिक्ससाठी लागणार आहे. आता आपण जो पुढचा एक बघणार आहे तो पण खूप महत्त्वाचा आहे. बघा आता पुढचा जो असणार आहे मी त्याला नंबर काय एक दिला तरी चालेल. बघा असा जर असेल dy/dx खूप महत्त्वाचा आहे इंटू साइन kx असा जर आला तर ह्याचा डेरिव्हेटिव्ह काय असतो बघा. आता ह्याचा डेरिव्हेटिव्ह काय असतो, आत्ताच आपण जस्ट बघितलं की साइनचा डेरिव्हेटिव्ह dy/dx आणि नुसता साइन एक्सचा डेरिव्हेटिव्ह काय असतो कॉस एक्स. इथं पण काय करायचं, हा काय समजायचा साइन, हा काय आपला काय असणार आहे समजा पुढं काय तुम्ही काही नाही
पुढं साईनचा डेरिव्हेटिव्ह असतो कॉस, तो लिहायचा कॉस. पुढची फंक्शन काय बघा, के एक्स. बघा पहिल्यांदा कशाचा घ्यायचा, असं जर आलं असेल साईन के एक्स आणि के जर कॉन्स्टंट असेल, त्यात के काय असेल, कॉन्स्टंट असेल. के जर कॉन्स्टंट असेल तर बघा पहिल्यांदा साईनचा डेरिव्हेटिव्ह घ्यायचा. साईनचा काय असतो, आपल्या पहिल्या फॉर्म्युल्याप्रमाणे कॉस आहे असा लिहायचा. नंतर परत कशाचा घ्यायचा, ह्या के एक्सचा. बघा हा अतिशय महत्त्वाचा, डी बाय डी एक्स इंटू के एक्स. ठीक आहे. बघा इज इक्वल टू खाली इज इक्वल टू हा कॉस के एक्स. आता हा के काय कॉन्स्टंट आहे, कॉन्स्टंट टर्म नेहमी काय घ्यायची असते, बाहेर घ्यायची असते. के डी बाय डी एक्स इंटू एक्स, आणि आपल्याला माहिती आहे ह्याचा डेरिव्हेटिव्ह काय असतो, 1 असतो. डी बाय डी एक्स इंटू एक्सचा डेरिव्हेटिव्ह काय असतो, 1 असतो. म्हणजे काय मिळेल आपल्याला, कॉस के एक्स इंटू के, आणि हा काय असणार आहे 1. म्हणजे आपल्याला काय मिळेल, कॉस के एक्स इंटू के. हा आपल्याला फॉर्म्युला मिळाला. फॉर्म्युला मिळाला. ठीक आहे. आता सेम असंच आपण काय बघणार आहे, कॉससाठी बघणार आहे. बघा सेम असं, किंवा ही स्टेप तुम्ही अशी जर दिली तर चालेल, के कॉस के एक्स. ओके. आता पुढचा बघू, हा अतिशय महत्त्वाचा आहे, मॅक्झिमम वेळा लागतो. बघा आता, डी बाय डी एक्स इंटू कॉस के एक्स. ह्याचा डेरिव्हेटिव्ह आपल्याला काढायचा आहे. मग ह्यात जर के जर काय असेल, कॉन्स्टंट असेल तर बघा त्या अगोदर कॉसचा डेरिव्हेटिव्ह तुम्हाला माहिती आहे. कॉसचा डेरिव्हेटिव्ह काय असतो, कॉस एक्सचा डेरिव्हेटिव्ह काय असतो, मायनस साईन एक्स. मग समजायचं हा फक्त कॉस आहे, हा फक्त काय डी बाय डी एक्स कॉस आहे. कॉसचा काय असतो मायनस, मी आहे असं मायनस लिहितो, मायनस. आणि पुढं काय आहे, के एक्स. परत कशाचा घ्यायचा, के एक्सचा. डी बाय डी एक्स इंटू के एक्स. हा मायनस साईन के एक्स. आपला नियम, के काय आपला कॉन्स्टंट आहे, कॉन्स्टंट बाहेर घ्यायचा. डी बाय डी एक्स इंटू एक्स, आणि ह्याचा डेरिव्हेटिव्ह काय असतो, 1 असतो. मग आपल्याला काय मिळेल, मायनस साईन के एक्स इंटू के मिळेल. आणि आपण के इकडं लिहिला तरी चालतो, मायनस के साईन के एक्स. हा डेरिव्हेटिव्ह समजलं. परत एकदा आपण दुसऱ्या एका टीसाठी बघूया आपण हाच फॉर्म्युला. टी जर फंक्शन आले असेल तर काय होईल बघा, पटकन मी सांगतो. टीसाठी बघा, डी बाय डी टी आणि साईन के टी असेल तर, आणि के काय असेल, कॉन्स्टंट असेल. के जर कॉन्स्टंट असेल तर बघा, आता साईनचा डेरिव्हेटिव्ह तुम्हाला असतं, डी बाय डी टी साईन टीचा काय असतो, कॉस टी. मग साईनचा काय असतो, कॉस के टी. आणि परत कशाचा घ्यायचा, के टीचा घ्यायचा. पहिल्यांदा कशाचा घ्यायचा, असे जर आले असेल, असे फंक्शन आले असेल, नुसते असे असेल डायरेक्ट, पण इंटू के टी आहे, कॉन्स्टंट एक आहे. पहिल्यांदा साईनचा घ्यायचा, नंतर कॉसचा. परत डी बाय डी टी इंटू के टी. हा कॉस के टी तसाच. आता के कॉन्स्टंट आहे ते बाहेर घेऊया, आणि डी बाय डी टी इंटू टी. ह्याचा डेरिव्हेटिव्ह काय असतो, 1 असतो. म्हणजे कॉस के टी इंटू के मिळेल. किंवा तुम्ही हा के इथं लिहू शकता आणि कॉस के टी असं लिहू शकता. ठीक आहे. हे आपलं टीसाठी सांगितलं. तसंच आपण ह्याच्यासाठी बघूया आता. हा खूप महत्त्वाचा बरं का, आत्ताचा जो आपण बघतोय टाईप, डी बाय डी टी आणि कॉस के टी. आणि के काय असेल, कॉन्स्टंट असेल तर कॉसचा डेरिव्हेटिव्ह काय असतो, मायनस साईन. मग तो जसा लिहायचा, मायनस साईन, पुढची टर्म तशीच लिहायची, के टी. परत कशाचा घ्यायचा, के टीचा घ्यायचा. डी बाय डी टी आणि हा के टी, हा मायनस साईन के टी तसाच. ह्यातून कॉन्स्टंट के निघेल, डी बाय डी टी इंटू टी. आणि ह्याचा डेरिव्हेटिव्ह काय असतो, 1 असतो. मग काय मिळेल, मायनस साईन के टी इंटू के. हे के इथं लिहिलं तर चालेल, मायनस साईन के टी. अतिशय महत्त्वाचे फॉर्म्युले आहेत. आज जे आपण जेवढे बघतोय ना, ते फिजिक्सच्या दृष्टीने आपला जो सब्जेक्ट, आपला मेन आपल्याला फिजिक्ससाठी लागणार आहे लास्टाचं. फिजिक्स हे मॅथ्सला हे सेमच आहे लास्टाचं. ठीक आहे. नेक्स्ट आपण व्हिडिओ बघणार आहे डेरिव्हेटिव्हचे पार्ट 3मध्ये. आता तूर्त एवढे डेरिव्हेटिव्ह व्यवस्थित करा. थांबूया आपण. थँक्यू.